मित्रहो नमस्कार. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडं पाषाण ही म्हण आपण ऐकली असेल. काँग्रेसची अवस्था याहून काही वेगळी नाही. मी याच्यासाठी सांगतो आहे की महाराष्ट्रात ज्यावेळी देवेंद्र फडणवीस आत्ता मुख्यमंत्री झाले त्यावेळी तुम्हाला आठवत असेल की याच काँग्रेसनं या ठिकाणी बहुमत असतानासुद्धा सरकार बसत नव्हतं, त्यामुळे जोरदार टीका केली होती. एवढंच लांबचंच कशाला, आता तामिळनाडूमध्ये सत्तेचा पेच निर्माण झाला होता. म्हणजे त्या ठिकाणी आत्ता मुख्यमंत्री असलेल्या विजय थलपती यांच्याकडे पूर्ण बहुमत नव्हतं. बहुमतासाठी काही जागा हव्या होत्या, त्यामुळे त्या ठिकाणी सरकार बसू शकत नव्हतं. तेथील राज्यपालांनी पूर्ण बहुमताचे आकडा पार करणारी आमदारांची नावं मला द्या, मग तुम्हाला सरकार बनवण्यासाठी निमंत्रित करतो, असा अजब आदेश दिला. पण काही का होईना तिथे बहुमताचा आकडा नसल्यामुळे विजय थलपती मुख्यमंत्रीपदी बसू शकत नव्हतं. पण त्या ठिकाणीसुद्धा काँग्रेसनं भाजपवर टीका केली. आता एक गोष्ट मान्य आहे की तिथल्या राज्यपालांनी आडमुठेपणाची भूमिका घेतली होती. अशी भूमिका ही संविधानाला अजिबात धरून नाही. पण तरीसुद्धा या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा काँग्रेसनं जर केरळकडे लक्ष दिलं असतं तर केरळमध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचा बसू शकला असता. एव्हाना त्या ठिकाणी काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार आहे, पण एवढ्यात तो बसू शकला असता. आज त्या ठिकाणी राजकीय पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसला कळत नाही आहे की कोणाला मुख्यमंत्री करावं, आणि काँग्रेसचे नेते मात्र इतर राज्यातील सत्ता स्थापनेकडे लक्ष ठेवून आहेत. मित्रहो, आज आपण याच व्हिडिओवर चर्चा करणार आहोत, तर व्हिडिओ कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, केरळमध्ये सत्ता स्थापनेचा अजब पेच निर्माण झालेला आहे. केरळमधील राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट म्हणजे UDFने ऐतिहासिक विजय मिळवत सत्तेत पुनरागमन केलं आहे. या विजयानंतर आता सर्वांचं लक्ष केरळच्या मुख्यमंत्रीपदाकडे लागलं आहे. परंतु काँग्रेस पक्षांतर्गत असलेल्या कलहामुळे अद्याप कोणाचेही नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित होऊ शकले नाही. सत्तापालट आणि विजयाचे समीकरण पाहिलं तर केरळमध्ये गेल्या 2 टर्मपासून सत्तेत असलेल्या LDF आघाडीला मतदारांनी नाकारलं आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली डाव्या आघाडीला यावेळी केवळ 35 जागांवर समाधान मानावं लागलं, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली असलेल्या UDFने 100पेक्षा जास्त जागा जिंकून या ठिकाणी यश मिळवलं आहे. मात्र एवढं मोठं यश मिळूनसुद्धा काँग्रेसला अजूनही या ठिकाणी मुख्यमंत्री पदाचं नाव फायनल करता आले नाही. मुख्यमंत्री कोण या प्रश्नावरून काँग्रेसमध्ये सध्या मोठी ओढाताण सुरू आहे. कारण मुख्यमंत्रीपदासाठी अनेकांची नावं सध्या चर्चेत आहेत आणि ही स्पर्धा तीव्र आहे. पहिलंच जर नाव घ्यायचं झालं तर VD सतीशन. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी विधानसभेत अनेक वेळा चांगलं काम केलं आहे, चांगला ठसा उमटवला आहे, सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं आहे. तरुण कार्यकर्त्यांमध्ये त्यांची एक मोठी क्रेज आहे. दुसरं नाव आहे KC वेणुगोपाल. हे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत आणि गांधी घराण्यांशी जवळचे त्यांचे संबंध आहेत. तिसरं नाव आहे रमेश चेन्नितला. पक्षातील ते एक ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना प्रशासकीय कामाचा एक मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. केरळमध्ये सध्या गटबाजी आणि पोस्टर वॉर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सतीशन आणि वेणुगोपाल यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी पोस्टर्स लावून शक्तीप्रदर्शन सुरू केलं आहे. या सार्वजनिक वादामुळे काँग्रेस हायकमांडची मात्र डोकेदुखी वाढले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत 9 मे रोजी तिन्ही उमेदवारांशी चर्चा केली, पण अद्याप त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. UDFमधील घटक पक्ष असलेला इंडियन युनियन मुस्लिम लीग
म्हणजे IUML यासारख्या पक्षानेही मुख्यमंत्री निवडीबाबत काही मतं मांडले, ज्यामुळे समन्वयाचा एक प्रश्न केरळमध्ये निर्माण झाला आहे. काँग्रेस हायकमांडने 23 मेपर्यंत अंतिम नाव जाहीर करण्याची मुदत दिली. विरोधी पक्षांनी, विशेष करून भाजपने, काँग्रेसमधील या अंतर्गत वादावर टीका करण्यास सुरुवात केली. केरळमधील हे राजकारण सध्या एका रोमांचक वळणावर येऊन ठेपलं आहे. मित्रांनो, केरळमधील ही राजकीय अस्थिरता कधी संपणार हा एक महत्त्वाचा विषय आहे. विधानसभेचे निकाल 4 मे रोजी जाहीर झाले. आता निकाल होऊन आठवडा उलटला आहे, तरीसुद्धा इथला पेच काही सुटलेला नाही. काँग्रेस आघाडीला या ठिकाणी स्पष्ट बहुमत आहे. मात्र तरीसुद्धा अजूनही या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरत नाही आहे. त्याउलट जर बोलायचं झालं तर पश्चिम बंगालमध्ये शुभेंद्र अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांना बहुमत नसतानासुद्धा बहुमताचा काहीतरी जुगाड त्यांनी जमवला आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आसाममध्ये भाजपने हेमंत विश्व शर्मा यांच्या नावावरच पुन्हा शिक्कामोर्तब केलं. त्यांचासुद्धा शपथविधी 12 मे रोजी होतो आहे. मात्र केरळमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत असतानासुद्धा तिथला मुख्यमंत्री अजून निवडता आलेला नाही. त्या ठिकाणी विधिमंडळ पक्षाची बैठक झाली आणि या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या निवडीचे अधिकार सर्वांनी काँग्रेस हायकमांडला, म्हणजे काँग्रेसच्या श्रेष्ठींना देऊन टाकले. काँग्रेस श्रेष्ठींनी केरळमधल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत पाचारण केलं होतं. हे सगळे नेते मुख्यमंत्रीपदाचे स्पर्धक असल्याचं दिसून आलं. या बैठकीला रमेश चेन्नीतला, शशी थरूर, KC वेणुगोपाल, सनी जोसेफ या सगळ्यांनी एकत्रपणे आणि त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेतल्या आणि मुख्यमंत्रीपदी कोण बसला पाहिजे याच्याबाबत आपलं मत मांडलं. सगळ्यांनीच मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचे घोडे पुढं दामटल्यामुळे काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी अजून अडचणीत आले. मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरीसुद्धा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीला राहुल गांधीसुद्धा होते, पण तेथे देखील या संदर्भातला कोणताही निर्णय होऊ शकला नाही. तामिळनाडूमध्ये जो शपथविधी झाला त्या शपथविधीला राहुल गांधी गेले होते. तिथे त्यांनी विजय जोसेफ यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला हजेरी लावली. पण केरळचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी मात्र त्यांना अजून तरी वेळ मिळाला नाही. ज्यावेळी वेळ मिळाला त्यावेळी त्याबाबत निर्णय होऊ शकला नाही. अशी सध्याची काँग्रेसची परिस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करण्याची संधी मात्र यावेळी सोडली नाही. तामिळनाडूत सरकार बनत नव्हतं म्हणून काँग्रेसचे नेते भाजपला शिव्या देत होते, टीका करीत होते. पण केरळमध्ये तर त्यांना बहुमत मिळालं तरीसुद्धा काँग्रेसला तिथला मुख्यमंत्री अजून निवडता आला नाही, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली. मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, काँग्रेसची राज्य जर पाहिली तर आता किरकोळ राहिलेली आहे. जिथं काँग्रेस सत्तेवर आहे, पण जिथे कुठे ती सत्तेवर आहे त्या ठिकाणी चांगला राज्यकारभार करायचा आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी आपले पाय कसे घट्ट रोवले जातील, भाजपला तिथे पाय ठेवायला जागा कशी उरणार नाही, याचा कुठेतरी विचार काँग्रेसनं करणं गरजेचं आहे. केरळ हे राज्य अगोदर डाव्या आघाडीकडे होतं, आता ते काँग्रेसकडे आलेलं आहे. आपण असं म्हणून चालणार नाही की तिथे भाजप कधीच येणार नाही, केरळची लोकं भाजपला कधीच उभं करणार नाही, अशा भ्रमात राहून चालणार नाही. कारण पश्चिम बंगालमध्ये सुद्धा एक वेळ अशी होती की तिथं काँग्रेस असेल, डावे पक्ष असतील आणि तृणमूल काँग्रेस असेल, याच्या पलीकडं तिथल्या जनतेनं भाजपचा कधीही विचार केला नव्हता. पण आज तुम्ही त्या ठिकाणी बघताय की भाजपने केवढं मोठं यश मिळवलं आहे. हे यश एवढं मोठं यश आहे की तिथे पश्चिम बंगालमध्ये पुन्हा तृणमूल काँग्रेस कधी पुढे येईल हे सांगू शकत नाही. आता याबाबतचा एक लढा तृणमूल काँग्रेसच्या नेत्या असलेल्या ममता बॅनर्जी यांनी न्यायालयामध्ये नेलेला आहे की जे मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावं वगळण्यात आली, ती मतदारांची नावं जर मतदार देत असते
तर निकाल कदाचित उलटा लागला असता. अशी याचिका त्यांनी न्यायालयात दाखल केले. त्यावेळी जर निर्णय फिरला तर 30-35 जागांचा इकडे तिकडे निर्णय होऊ शकतो. पण तरीसुद्धा भाजपची सत्ता जाईल असं वातावरण सध्या तरी पश्चिम बंगालमध्ये नाही. आणि निकाल जरी ममता बॅनर्जी यांच्या बाजूने गेला तरीसुद्धा बहुमत भाजपचं निष्ठेल असं सध्याचं चित्र नाही. त्यामुळे या निकालानं फक्त पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या जागा वाढू शकतात, पण सत्ता स्थापनेचा जो निर्णय झालेला आहे त्याच्यात काही बदल होणार नाही. मित्रांनो, सांगायचंच झालं तर आपण एका वेगळ्या ह्याच्यामध्ये राहतो, वेगळ्या मूडमध्ये राहतो. आपण एवढंसं यश मिळालं की हवेत जातो. काँग्रेसची अवस्था सध्या अशी झालेली आहे. सत्ताधारी काय करतात याच्यावर विरोधकांनी लक्ष ठेवणे विरोधकांचं काम आहे. पण त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करताना कुठेतरी आपणच आपलं नुकसान करतो किंवा आपण आपल्या पक्षासाठी वेळ देत नाही आहे असं होता कामा नये. कारण तुमचा जर पक्ष संपला तर सत्ताधारी तुमच्या मदतीला येणार नाही. त्यामुळे स्वतःच्या पक्षाकडे अगोदर लक्ष देऊन भाजपकडे नंतर ज्या काही गोष्टी असते, भाजपला कोंडीत पकडणं हे सत्ताधारी विरोधकांचं तर कामच आहे. ते केलंच पाहिजे त्याने. कारण विरोधक ही एकमेव गोष्ट अशी असते की ती जनतेच्या बाजूची असते. त्यांनी उलट प्रत्येक गोष्टीवर रान उठवलं पाहिजे. पण त्यामुळे स्वतःच्या पक्षाकडे दुर्लक्ष करून काँग्रेसला चालणार नाही. कारण सध्या काँग्रेस एका बॅड पॅचमधून जाते आहे. काँग्रेसच नव्हे, पूर्ण इंडिया आघाडी ही बॅड पॅचमधून जाते आहे. त्यांना भविष्यात दिवस चांगले आणायचे असतील स्वतःच्या आघाडीला, स्वतःच्या पक्षाला, तर रूट लेवलला जाऊन काम करणं गरजेचं आहे. मित्रांनो, केरळमधील या सत्ता संघर्षाबद्दल आणि सत्ता स्थापनेच्या निर्माण झालेल्या पेचाबाबत तुमचं मत काय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या सभ्य कॉमेंट्सचं आमच्या चॅनेलवर स्वागत आहे. पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.